बातमी पुण्यामधूनच आहे। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या मंचर इथं ज्येष्ठ कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे। या घटनेनं साहित्यप्रेमी आणि ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होतीये। मराठी साहित्य विश्वासाठी महत्त्वाचा ठेवा मानल्या जाणाऱ्या या वास्तूच्या संवर्धनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। हा सांस्कृतिक वारसा तातडीनं जतन करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे। तिकडे जळगाव शहरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले। त्याचा फटका थेट वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थान परिसराला देखील बसतो आहे। आकाशवाणी चौक ते काव्यरत्नावली चौक दरम्यान असलेल्या निवासस्थान परिसरामध्ये तसंच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं नागरिक आणि वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तिकडे अकोला जिल्ह्यात देखील गेल्या 24 तासात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। 74.6 मिलीमीटर सरासरी पावसाची नोंद झाली आहे। भारतीय हवामान विभागानं जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला। 32 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली। या संभाव्य पूरस्थिती लक्षात घेत प्रशासनानं सर्व यंत्रणा सतर्क केल्या। नदीकाठच्या गावातील नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन देखील केलं जात आहे।